संतमाय बाबकृपावंत कायमी पतित कीर्तिवान किंवा कायमी पतित महिमावान दोन प्रकारचे पाठ आहेत अभंगाचे. अवतार तुम्हा धराया कारण उद्धरया जन जड जीव वणावया सुख भक्ती भाव धर्म कुळाचार नाम विठोबाचे. अवतार तुम्हा धराया कारण उद्धरया जन जड जीव. तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी तैसे तुम्ही जगी संत जन. अवतार तुम्हा धराया कारण. प्रत्येकाच्या परिचयाचा मला वाटतं असा माणूस नसेल त्याच्यात साधारण तर नसावा, कारण 61 वर्षाची परंपरा. जगदवंदनीय जगद्गुरु देहूचे सुप्रसिद्ध साधू तुकोबारायांचा 4 चरणाचा आणि अत्यंत महत्वाचा आणि दुसऱ्या दिवसाची सेवा माझ्या वाटेला आल्यामुळे संतपर प्रकरणातला आपण आजच्या चिंतनासाठी घेतलेला विठ्ठल चरण 4. तुम्ही संत माये बाप कृपावंत. तुम्ही संत आहात, तुम्ही माय आहात, तुम्ही बाप आहात आणि तुम्ही कृपावंत आहात. तुमचा महिमा वर्णन करायचं झालं तर माझी तेवढी योग्यता नाही. मी पतित आहे. काय मी पतित आहे? कारण तुमचा अवतार जो आहे तो जगातल्या जणांचा, जगातल्या जीवांचा उद्धार करण्यासाठी झालेला आहे. त्याचा नुसता उद्धार करायचा नाही तर जगामध्ये भक्ती वाढवायची आहे, जगामध्ये भाव वाढवायचा आहे आणि जगामध्ये धर्म वाढवायचा आहे. यासाठी तुम्ही या ठिकाणी आलेला आहात. जसं चंदनाचं झाड असतं त्याच्या सहवासात येणाऱ्या प्रत्येकाला सुगंध देतं, तसं तुम्ही तुमच्या जीवनामध्ये जे कोणी तुमच्या सहवासात येतात त्यांचं जीवन सुगंधित करून टाकतात. असे तुमच्या आमचे गुण आहेत. अशा प्रकारचं वर्णन तुकोबरा या अभंगातल्या 4 चरणामधून करतात. हा या अभंगाचा सरळ सरळ भावार्थ आहे. कीर्तन संपलं. विठ्ठल संभाषण करताना व्याकरणामध्ये आपण शिकलो असतो प्रथम पुरुष एक वचन आणि एक वचन, द्वितीय पुरुष एक वचन आणि एक वचन आणि तृतीय पुरुष एक वचन. प्रथम पुरुष मी असं केलं, मी तसं केलं, मी असं म्हणालो. प्रथम पुरुष एक वचन. बरोबर. आम्ही असं केलं, आम्ही असं म्हणालो, आम्ही इकडे गेलो, आम्ही. प्रथम पुरुष अनेक वचन. बोलणारा डायरेक्ट बोलतोय, स्वतःविषयी बोलतोय, स्वतः बोलतोय. तू असा आहेस, तू तसा आहेस, तू हे केलंस. द्वितीय पुरुष एक वचन. आणि तुम्ही अशा, तुम्ही हे केलं, तुम्ही तसे आहात. द्वितीय पुरुष अनेक वचन. आणि तो असा आहे, तो इथे नाही आता. तो असा आहे, ती असे आहे, ते सगळे असे आहेत. थर्ड पर्सन त्याला म्हणायचं तृतीय पुरुष. आणि आजच्या अभंगामध्ये पहिला शब्द आहे तुम्ही. द्वितीय पुरुषी अनेक वचन. परंतु बऱ्याच वेळेला मराठीमध्ये तुम्ही हा शब्द अनेक वचनी नसतो, पण समोरच्याच्या विषयी आपल्या मनात आदर असतो. आपण त्याला तू वारे तुने नाही करत, तुम्ही आम्ही करतो. त्या अर्थाने आजच्या अभंगातल्या पहिल्या चरणातला पहिला शब्द जो आहे तो आदरार्थी बहुवचन आहे. विठ्ठला तुम्ही म्हणजे तुमच्यात आणि माझ्यात डायरेक्ट संभाषण चालू. तिसरा माणूस नाही मध्ये. ज्या वेळेला तिसरा कोणीतरी मध्ये असतो त्यावेळेला शक्यता अशी असते बऱ्याचदा की त्या तिसऱ्याच्या प्रभावाने तुम्हाला जे बोलायचं ते तुम्ही बोलतच नाही.
काहीतरी गोड गोड बोलत होता. बऱ्याच वेळा असंही होतं की तिसऱ्या माणसामुळे तिसराच विषय डोक्यात येतो, बोलायचं राहून जातं. पण ज्यावेळेस दोनच माणसं समोरासमोर असतात आणि दोघच एकमेकांशी संवाद साधतात, त्यावेळेस तो संवाद होतो, तो सत्य असतो, खरा असतो, डायरेक्ट असतो. आणि इथे तुकोबा म्हणतात तुम्ही संतांना सांगतात. आता वास्तविक तुकोबारायांचा रोग हा माऊलींकडे आहे. कारण जे काही परंपरा आपली वारकरी संप्रदायाची आहे, ज्ञानदेवे आणि त्या पायाचा कळसाचं काम तुकोबर आहे. त्यामुळे जेव्हा तुम्ही म्हणता त्यावेळेस त्या पायापासून कळसापर्यंत ज्या ज्या लोकांनी काम केलंय, मग ते नामदेवराय असतील, मग ते नाथबाबा असतील, बाकीचे गोरोबा काका असतील, तुकोबाराय असतील, सगळ्या संतांना उद्देशून म्हणतायत तुम्ही. अभंग कोण सांगतो आहे, कोण विषयी सांगतोय आणि काय सांगतोय एवढं लक्षात आलं. अभंग सांगणारे जगद्गुरु आहे. कोण विषयी सांगतात ते संतांविषयी सांगतात. कोणत्या संतांविषयी सांगतात तर माऊलींपासून नाथबाबापर्यंत जे काही त्यांच्या पूर्वी होऊन गेलेले संत आहेत त्या प्रत्येकाविषयी सांगतात. आणि पहिला शब्द काय वापरताय, संत. पहिला शब्द काय वापरतात, संत. मग आता तुमच्या आमच्या दृष्टीने आपण म्हणतो संत कोणाला म्हणायचं, तुम्ही संत. तर तुम्ही संत म्हणजे नेमकं काय अलग लक्षात. संतांची व्याख्या काय की ज्यांच्या सहवासात गेल्यानंतर तुमच्या दुःखाचा अंत होतो त्याला संत असं म्हणतात. विठालाय ज्यांच्या सहवासात गेल्यानंतर तुमच्या दुःखाचा अंत होतो त्याला संत म्हणतात. आणि जो जवळ आल्यानंतर तुम्हाला पळून जावं असं वाटतं, मग त्याने किती टिळा मोठा लावलेला असेल नाही, त्याला संत म्हणत. जोपर्यंत संत तुमच्या जीवनात आहेत तोपर्यंत दुःख तुमच्या जीवनात येत नसतात. आणि आता संत तुमच्या जीवनामधून आउट झाले, तुम्ही पण आउट होत असता. सोपं उदाहरण सांगतो. महाराजांनी मला आल्याला सांगितलं दृष्टांत सांगायचे. म्हटलं दृष्टांत सांगितलं की कीर्तन झाला विठाला राम लक्ष्मण सीता. राम भगवंत आहे, लक्ष्मण संत आहे, सीता भक्ती आहे. या अँगलने दृष्टांताकडे बघूया आपण. जोपर्यंत संत तुमच्या जीवनात असतात तोपर्यंत जीवनात दुःख येत नाही. 13 वर्ष वनवास पूर्ण झाला, कुठल्याही प्रकारचं टेन्शन नाही. आपण म्हणतो सीताबाईचा वनवास, रामाचा वनवास, पण जे 13 वर्षाचं वर्णन वाल्मिकी रामायणामध्ये आहे खूप सुंदर आहे. मनसोक्त इथे नाशिक मध्ये आल्यानंतर त्या गोदावरीच्या डोहामध्ये मनसोक्त पोहावं, फळं कंदमुळं जमा करावी, फळबागरांमध्ये मागे धावावं, वेगवेगळ्या प्रकारचे खेळ खेळावे, ऋषी मुनींच्या आश्रमामध्ये जाऊन गप्पा मारावे. मोकळं जीवन आहे एकदम, कुठल्याही प्रकारचं टेन्शन नाही. आणि नंतरचा तो एपिसोड आपल्या सगळ्याला माहित आहे. मारीच राक्षस हरणाचं रूप घेऊन येतो. हरिण सोन्याचं आहे, हरणाच्या शिंगाला हिरे लावलेले आहेत, दिसायला मोठा देखणा आहे. आणि मग शिंदेला हेही माहित असतं सोन्याचा हरिण काय असू शकत, पण तरी मोह झाला. तरी मोह झाला आणि रामाला सांगितलं पकडून. आता शिंदेला माहित नव्हतं, एक वेळ मान्य केलं, रामाला माहित नव्हतं का सोन्याचा हरिण असू शकत नाही. तरी राम त्याच्या मागे जातो. भगवंत निघून गेला, पण लक्ष्मण आश्रमात आहे तोपर्यंत टेन्शन नाही. रावण आलेला आहे, बघतोय लक्ष्मण आहे तोपर्यंत आपल्याला एंट्री करता येणार. आणि ज्या वेळेला त्या हरणाचा पाठलाग करत करत प्रभू राम
रामचंद्र दूरपर्यंत जात आहेत आणि नजरेच्या टप्प्यात आल्यानंतर बाण मारून ते हरिण मारत आहेत. जेव्हा ते हरिण मरत तेव्हा ते रामाच्या आवाजात ओरडतं, लक्ष्मणा धाव वाचव मेलो मेलो. आणि हा आवाज सीतेच्या कानावर होता. आणि ज्या वेळेला सीतेच्या कानावर हा आवाज जातो त्यावेळेला सीता म्हणते, लक्ष्मणा राम संकटात आहे, तुम्ही जावा. लक्ष्मण म्हणतो, जगाच्या बापाला संकटात काढणार अजून जन्माला आलेलं आहे, रामाला काही झालेलं नाही, तुम्ही शांत राहा. पण त्यावेळेला सीतेच्या मनामध्ये वेगवेगळ्या शंका निर्माण होतात. आपण म्हणतो ना, वैरी नाही चिंती ते मन चिंती. आणि तिने लक्ष्मणाला दोष द्यायला सुरुवात केली. आणि ज्या पद्धतीची भाषा लक्ष्मणाविषयी सीतेने वापरली ती इथून सांगता येत नाही. इतकं वाईट वाईट बोलले, तुझ्या मनात माझ्याविषयी पाप आहे, तुला असं वाटतं राम मारावा आणि सीता मला मिळावी म्हणून तू जात नाहीस ना. तरीही लक्ष्मण हल्लेला नाही, इतकं वाईट बोलू नये. शेवटचा उपाय सीतेने काढला की जर तू या ठिकाणावर गेला नाही तर मी जीभ उपटून काढीन, जीभ हासडून जीव दे. त्यावेळेस लक्ष्मणाला वाटलं की जर खरंच असं काही सीतेने केलं तर आपल्याला रामाने ठेवलं सीतेच्या रक्षणा करता, आणि आपण असून जर सीतेने जीव दिला तर मोठा प्रॉब्लेम आहे. मग लक्ष्मण त्या आश्रमामध्ये ती रेषा मारतो आणि आपलं बाण धनुष्य घेऊन रामाच्या मदतीला निघून जातो. आणि ही संधी बघून रावण येतो, विठाला संत आहे लक्ष्मण. जेव्हा संताने आश्रम सोडला तेव्हा दुःखरूपी रावणाने एंट्री केली. मुद्दा लक्षात आला, जोपर्यंत संत तुमच्या जीवनामध्ये आहे तोपर्यंत दुःखाची एंट्री होत नाही. संत निघून गेले की दुःख सुरू होतात. पहिली उदाहरण. आता दुसरं सांगतो, तुमच्या जीवनामध्ये कितीही दुःख असू द्या, संतांची एंट्री झाली का दुःख नसतं. बाकी काय, संतांची एंट्री जीवनात झाली की तुमचं दुःख नष्ट होणार. सोपं उदाहरण, हनुमंताने सीतेचा शोध करण्यासाठी उड्डाण केले रामेश्वरमवरून श्रीलंकेमध्ये. आणि सगळ्या लंकेमध्ये सगळं वर्णन मी सांगत बसत नाही, तितका वेळ नाही आपल्याकडे. रामायण सगळं तुम्हाला, मला फक्त संताची भूमिका सांगायची. संत आल्याने काय होतं आणि संत गेल्याने काय होतं. संत जीवनातून गेले, सीतेला कैदेत पडावं लागलं, आणि संत जीवनात आल्यावर काय होतं मला सांगायचं. संपूर्ण लंकेमध्ये शोध घेतला, कुठेही सीता दिसली नाही. आणि त्या रावणाच्या अंतपुरामध्ये गेला तर खूप सुंदर स्त्री दिसली. हनुमंताला वाटलं हीच सीता आहे. तो नाचायला लागला आनंदाने. पण जेव्हा त्याच्या हे लक्षात आलं की सीता इतक्या सहजपणे रावणाच्या अंतपुरात राहू शकत नाही, ती सीता आहे, तर त्याने बाहेर शोधायला सुरुवात केली. आणि तो शोधत शोधत जेव्हा त्या अशोक वाटिकेमध्ये गेला त्यावेळेला हा रावण सीतेची गप्पा मारत होता. काय ठेवलंय म्हणे, ते पाला खाऊन जपतो तुझा नवरा, पायात घालायला चप्पल नाही, अंगात घालायला कपडे नाही, तू माझी राणी हो, तू माझी राणी हो. 2 महिन्याचा वेळ आहे. किती महिन्याचा वेळ आहे? या 2 महिन्यामध्ये जर तू माझ्या पलंगावर आली नाहीस तर तुझे तुकडे तुकडे करून माझे आचारी तर मला नाश्त्याला वाढतील. हे रावणाचे शब्द आहेत. त्यावेळेला सीतेला खूप दुःख झालं आणि तिने आत्महत्या करण्याचा विचार केला. सीता अशी ओरड करते आणि म्हणते, एक तरी तारा माझ्या हातात पडावा आणि त्या ताऱ्याच्या अग्नीने मी जळून जाऊ, किंवा एखाद्या या अशोक वृक्षाची वेल धरावी, त्या वेळेने फाशी घ्यावी. जीव नकोसा झालेला आहे. आणि असा विचार जेव्हा सीता करते त्यावेळेला तिच्या कानावर संगीत असं ऐकायला येतंय की रघुकुळाचं वर्णन कोणीतरी करतोय. राजा इक्ष्वाकूचं वर्णन, राजा आजाचं वर्णन, राजा भगीरथाचं वर्णन, असं करत करत राजा दशरथाचं वर्णन आणि मग रामाच्या चरित्राचं वर्णन. तिला वाटलं एवढ्या वर्षभर कैदेत आहे मी रावणाच्या, 10 महिने झाले, 2 महिने झाले, 10 महिन्यात कोणी आलं नाही, आणि आता कोण आलंय रामाचं नाव घेणं. मग ती वर पाहते झाडामध्ये, त्या फांदीवर एक माकडाचं पिल्लू
कारण हनुमंताला यायला माहित असतं अचानक आपण असा बजरंग बलीच्या रूपात गेलो तर हे घाबरून जाईल, कारण राक्षस पण रूप बदलायचे. तिला असं वाटत रावणच रूप बदलून आलाय काय, म्हणून छोट्या स्वरूपामध्ये हनुमंताने त्या रघुकुळाचं वर्णन करायला सुरुवात केली. आणि ज्यावेळेला सीतेने बघितलं, सांगितलं कोण आहेस तू, खाली खाली येतात आणि सांगतात राम दूतमय तू माता जानकी, मी रामाचा दूत आहे आणि तुझा शोध करण्यासाठी मी या ठिकाणी आलेलो आहे. आणि मग पूर्ण जी कहाणी आहे अरण्यकांडामध्ये, कशा प्रकारे हनुमंताने राम लक्ष्मणाचा शोध घेतला, कशा प्रकारे सुग्रीवाची आणि रामाची भेट झाली, कशा प्रकारे रामाने वालीला मारलं, कशा प्रकारे आपल्या सुग्रीवाने सैन्याचे 4 भाग करून विश्वाच्या 4 दिशेला सीतेचा शोध करण्यासाठी सैनिक पाठवलं आणि त्यातला एक दक्षिण दिशेच्या सैनिकाच्या तुकडीमधला मी एक सैनिक. आज मला तू सापडलीस. 1 वर्ष सीता त्या अशोकाच्या झाडामध्ये आंघोळ नाही, मेकअप नाही, फक्त रडत होती. आणि आता असा पॉइंट आलेला होता की मी आत्महत्या करीन. त्या पॉइंटला जेव्हा हनुमंताची एंट्री झाली, सीतेच्या चेहऱ्यावर हसू आलेलं आहे. विठालाय संत जीवनातून गेले, रावणाने उचलून गेले. लक्षात आलं का? आणि संतांची जीवनात एंट्री झाली, आत्महत्येचा विचार बाजूला गेला, चेहऱ्यावर हसू आलं. आता माझे राम या ठिकाणी संत आले सुख घेऊन येतात, संत गेले तर जीवनातलं सुख आपोआप. सुख या संतास मागवे, सुख या संतास मागवे, नित्य गुणावे तुझिया नामे, संत जीवनात आले गुंता नष्ट होतो, संत जीवनात आले संकटाचा अंत होतो, आणि संत जीवनात असेल कुठली खंत मनाला राहत नाही. विठाला आता संत कसे आहेत? खूप सगळे प्रमाण आहेत. संत उदार तुम्ही संत मायबाप कृपा, खूप सगळे प्रमाण. कृपावंत तुकोबाराय तुम्ही संत माय बाप कृपावंत. तर शब्द एक आहे माय बाप. आई एक तर आई असेल, वडील एक तर वडील असते, बरोबर. वडिलाला आई होता येत नाही, आईला वडील होता येत नाही. दोघांच्या भूमिका वेगळ्या असतात आणि बऱ्याचदा दोघांच्या भूमिका परस्पर विरोधी असू शकतात. बाप रागवतो, आई जीव लावतो, आई रागवते, बाप जीव लावतो, बरोबर. पण माय आणि बाप या दोन्हीही भूमिका निभावणारे कोण आहेत? संत आहेत. कोण आहेत? पण कशा पद्धतीने निभावतात? कृपावंत. कृपा म्हणजे काय हे कळलं पाहिजे. ज्या वेळेला आपल्यावर संकट येतं आणि आपण देवाला काहीतरी मागतो, देवाची प्रार्थना करतो, नमस्कार करतो, तेव्हा जे मिळतं त्यालाच आपण तुम्ही आम्ही लोक कृपा म्हणतो. गाडीवर येतात ना, त्याच्यात कोणाचा आराध्य देव कुठला असेल तर अमुक देवाची कृपा, तमुक देवीची कृपा, काही माता पित्याची कृपा, आई वडिलांची पुण्य सांगितलं. ते चुकीच आहे. तुम्ही म्हणाल असं कसं काय? बरोबर.
ज्या वेळेला तुम्ही मागता आणि तिकडनं रिस्पॉन्स येतो त्याला कृपा म्हणत नाही, त्याला दया म्हणतात. संत तुम्ही न मागताही देता. माऊलींना मागितलं होतं का तुम्ही? हे मंदिरामध्ये सगळीकडे हरिपाठ लिहिलं, मागितलेलं आहे? न मागता दिले. न मागता तो देतो तो संत, आणि मागितल्यावर जो देतो तो देव. देवाकडे मागावं लागतं, संतांकडे मागण्याची गरज पडत नाही. आणि मागण्याची गरज ज्यांच्याकडे पडत नाही अशी आई असते. लेकरू मागत नाही मला खायला देते, खेळायच्या नादात असतं, पण आईला कळतं याला भूक केव्हा. आपल्या लेकराचं हित कशात आहे त्याच्यावर माऊलीचं लक्ष असतं. जे लेकराच्या हिताचं आहे तेच आई करते, कारण तिची जातच कळवळ्याची, मुळातच तिच्या अंतःकरणामध्ये कळवळा आहे, आणि तो कळवळा अंतःकरणामध्ये धारण करणारे संत आहे. बुडत असे जण न देखावे येतो कळवळा. आईला जसा कळवळा येतो तसा संतांना आपला कळवळा येतो, म्हणून संत कृपा होतो. आई तुमच्या रोजच्या जेवणाची सोय करते, बाप जीवनभराच्या शिदोरीची सोय करतो. संध्याकाळी खायला मिळेल याची सोय आई करते, पण संध्याकाळी खायला मिळावं हे घरात यावं याची सोय बाप करतो. म्हणजे एक जण अल्पकाळाची सोय करतो, एक जण दीर्घकाळाची सोय करतो, आणि या दोन्ही सोयी करण्याचे काम विचारांच्या माध्यमातून, ज्ञानाच्या माध्यमातून, कृपेच्या माध्यमातून संत करीत असतात. आता संत माऊलींना सगळे माऊली म्हणतात. माऊली म्हणजे माय हे सगळ्यांना माहिती आहे, पण बाप समाधीच्या प्रसंगात म्हणा बाप ज्ञानदेव समाधीस्थ रामदेवराव म्हणतात. नामा म्हणे आता लोकरागिंकर किंवा अनंत अजून अशा प्रकारचे अभंग आहेत. संत बाप आहे. कशासाठी बाप आहे? कशामध्ये बाप आहे? कृपा करण्यामध्ये बाप आहे. संत जितकी कृपा करू शकतात तितकी कृपा भगवंत करू शकत नाही, म्हणून भगवंताच्या अगोदर संताची पूजा करण्याची आपल्याकडे परंपरा आहे. तुम्ही संत, तुम्ही माय आहात, तुम्ही बाप आहात, तुम्ही कृपावंत आहात. किती उपमा झाल्या? माय, बाप, कृपावंत आणि संत, 4 उपमा झाल्या. आणि ह्या सगळ्या 4 उपमा देऊन तुमचं वर्णन होईल याची गॅरंटी. तुम्हाला माय म्हणावं, तुम्हाला बाप म्हणावं, एकदाच माय बाप म्हणावं, तुम्हाला संत म्हणावं, तुम्हाला कृपावंत म्हणावं, किती म्हणावं, काही म्हणावं, कितीही वर्णन करावं, तरीही माझ्याच्याने तुमचं वर्णन करणं शक्य नाही. हे अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये
करण्यासाठी मी सक्षम नाही. काय मी पतित कीर्तिवान. काय कीर्तिवान, काय सांग, काय सांगू आता संतांची. हा जो काय आहे ना, मराठी भाषा किती गोड आहे जगामध्ये. एका शब्दाचे अनेक अर्थ होतात. एखाद्याला आवाज दिला, ओय रामराव, काय. हा जो काय आहे त्याला आपण होकारानं म्हणूया, प्रतिसाद देणं म्हणूया. तुझा काय ताप आहे, ह्याच्यातलं काय होईल, म्हणजे तू जे काही करतोय ते त्रास देणार आहे, हा सध्या कायचा अर्थ. शब्दाचा अँगल बदलला, अर्थ बदलतो. इथे जो काय 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 मी पतित कीर्तिवान, याचा अर्थ असा आहे की तुमची कीर्ती वर्णन करण्याचं सामर्थ्य माझ्यामध्ये नाहीये. कारण तुमची कीर्ती वर्णन करताना भगवंत जगला, तुमची कीर्ती वर्णन करताना वेद जगला. वेदान करे पार, वेदांना सुद्धा त्याचा पार कळत नाही. पार कळणं माहिती ना, आता इकडे आमच्या कोकणात नाही पण इकडे विहिरी असतील, विहिरी उडी मारली का तळ घेऊन येतात तरुण बरोबर, त्याला म्हणतात पार लागणं, तळ लागणं. वेदांना कळली नाही किती खोली त्याची. आपण म्हणतो ना, वेद अनंत बोलेला, अर्थ एकच. अथांग वेद, माऊली हरिपाठामध्ये म्हणतात, तिथं तुमचं लिहिलेलं पडलं असेल, चहुवेदी जाण, साई शास्त्री कारण, 18ही पुराणे, आणि त्या सगळ्या हरीचं आकलन जे आहे ते एका शब्दामध्ये मुठीमध्ये आणून ठेवणारे संत आहेत. करतळी आवळा, सिंपल आहे. तर पारा सांडला तर भरून घेता येत नाही, पारियाचा रवा घेता भरी येत न बरोबर साधत नाही. पारा सांडला तर भरता येत नाही, पण नाम इतकं सिंपल आहे, हातावर आवळा ठेवण्यासारखे, करतळी आवळा. वेदांना जे जमलं नाही, पुराणांना जे जमलं नाही, शास्त्रांना जे जमलं नाही, ते संतांनी करून. इतके संत महान आहेत आणि मी पतित आहे. वास्तविक तुकोबाराय पतित आहेत का? तुकोबारायांचे अनंत प्रमाण आपल्याला सांगतात. वेदांचा तो अर्थ आमाशीचे ठावा, इतरांनी व्हावा भार मात्र. वेदांचा अर्थ जाणणारे आम्ही आहोत असं म्हणणारे तुकोबाराय. अनुरणीय तुकडा तुका आकाशा एवढा म्हटलं तर आम्ही अणुपेक्षाही लहान आहोत आणि म्हटलं तर आभाळापेक्षाही मोठे आहोत हे म्हणणारे तुकोबाराय. किंवा भले तरी देऊ कासेची लंगोटी, नाठाळाच्या माती हाणू काठी, असं म्हणणारे तुकोबाराय. आणि एवढं सामर्थ्य असूनही ते स्वतःला पतित का म्हणून घेतात? त्याला कारण आहे संतांचं सामर्थ्य जे आहे ते विविधांकी आहे. मायबापेच्या रूपात आहेत, कृपावंताच्या रूपात आहेत, संतांच्या रूपात आहे. बरोबर. बरं, मग तुम्ही आम्ही असं म्हणू की संतांच्या पाशी काय कमी हो? भक्ती मुक्तीचारी दाशी अध्यक्षाच्या कुठल्याही प्रकारचा प्रयत्न करण्याची गरज नाही त्यांना. संतांनी तुम्ही तुमच्या आमच्या पाशी येऊन आम्हाला सांगा हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, काही गरज आहे का त्यांना? काय पडलं
एखाद्या गुफेत जाऊन बसले असते का? नीट लक्षात घ्या, मला ज्ञान झालं, मी इथे येऊन कीर्तन करण्याची काय गरज आहे? गुफेत जाऊन बसत. पण आपली परंपरा तसं म्हणत नाही. तुला ज्ञान झालंय, तुझ्या पुरतं आहे, तू ज्ञानी नाहीस. तुला ज्ञान झालंय, त्यातला एक शब्द तू ज्या लोकांना सांगशील तर तू ज्ञानी आहेस. तू जप करतो, खूप मोठा जपी तपी आहे, तू जपी नाहीस, तपी नाही. तुझ्या जपाच्या योगाने 2 लोक अजून जपायला लागत असतील तर तो खरा जप आहे. तुझ्या जपामुळे 2 लोक अजून जप करत असतील तर ते खरं जप आहे. म्हणून संत जे आहेत ते स्वतः बोलत ठेवत नाही. तो स्वतः दोरच खातात आणि दुसऱ्या काय वाटतं, शेवी तो हार स वाटी ह्यासाठी संतांचा येत. आम्ही वैकुंठवासी याच कारणासाठी. तुकाराम महाराज म्हणतो, तुम्ही संत आहात, तुम्ही मायबाप आहात, तुम्ही कृपावंत आहात, तुमचा महिमा माझं वर्णन करणं माझ्याच्याने शक्य नाही. मग तुमच्या आमच्या मनामध्ये असा प्रश्न निर्माण होतो, संत जर असे आहेत, संत परिपूर्ण आहेत, संतांचा फार वेदांना नाही, भगवंताच्या अगोदर संतांचं पूजन, मग संत येतात कशाला? दुसरं शरण अवतार तू माझया करोनी, अवतार तू माझया करोनी, जीवांचा उद्धार करण्यासाठी तुम्ही अवतार धारण करता. अव म्हणजे खाली, अव म्हणजे खाली, तार म्हणजे तारणे, तारण्यासाठी खाली येणं म्हणजे अवतार धारण करणं. लक्षात घ्या, उत म्हणजे वर, उत म्हणजे वर आणि थार म्हणजे धारण करणं. संत खाली येतात, आम्हाला तारतात आणि आम्हाला उचलून धरतात, त्याला म्हणतात उद्धार करणं. शब्द असे फोड आहेत ना, फोडून बघितले पाहिजे. ते कोणतं फळ असतं, ते कवच कठोर असतं, कळत नाही, फोडून बघितलं कळतं. मध्ये गोड आहे, अक्रोड महाग आहे, नारळ आहे, वरती कठीण आहे, खाली गोड आहे, फणस आहे, काटेरी कवच आहे, मध्ये गोड आहे. तसं अवतार शब्द दिसायला सिंपल वाटतो, अवतार म्हणजे काय? स्वतःच जागा सोडून तो खाली येतोय. तुम्ही आणि काम नसेल तर कुठून दुसऱ्याच्या दारात जात नाही. आपलाच मोबाईल, आपलाच टीव्ही, आपलंच घर. संत स्वतः चक्रवर्ती सम्राट आहे. देवाने ज्यांच्या घरी पाणी भरावं असे संत आहे. नाथबाबाच्या घरी श्रीखंड कावडी रे पाणी जा घरी चक्र पाणी वाहे, कावडी रे पाणी जा घरी चक्र पाणी वाहे, कावडी रे पाणी जा घरी चक्र पाणी वाहे, कावडी रे पाणी जा घरी चक्र पाणी वाहे. Bye.
देवाने कावडी व्हाव्यात हे त्यांचं सामर्थ्य आहे. तुम्हाला थोडं टमाटे जास्त झाले, कोणाला कांदे जास्त झाले, कोणाला द्राक्ष जास्त झाले, तर आपण आपलं सीट सोडत नाही. तिथूनच आपण खाली जात नाही, त्याला बोलवतो. संत स्वतः खाली येतात. आपली जागा सोडून खाली येणं आणि खाली पडलेल्याला उचलून घेणं याला अवतार म्हणतात. वरून खाली येणं अवतार, पडलेल्याला उचलून घेणं उद्धार. अवतार तुम्हा धराया कारण उद्धाराया जड जड देव, ही संतांची भूमिका आहे. भगवद्गीतेच्या खूप सुंदर भगवंताने वर्णन केलेलं आहे. संत येतात घरी, यदा यदा हि धर्मस्य अभ्युत्थानम अधारणस्य तदात्मानं सृजामि. उत्थान, धर्माला ज्यावेळेला ग्लानी येते, म्हणजे चक्कर येते, धर्म चक्कर येऊन पडतो आणि अधर्माचा अभ्युदय झालेला असतो, त्यावेळेला त्या अधर्माचा नाश करण्यासाठी आणि साधू लोकांचं रक्षण करण्यासाठी परित्राणाय साधूना विनाशायेच्या धर्म संस्थापनार्थाय संभवामी. देव कोणासाठी येतो? तुमच्या आमच्यासाठी नाही येत. नीट लक्ष द्या. परित्राणाय साधूना घेऊन या चक्र गदा भक्ताला पायाजवळ ठेवायचे, दुर्जनाचा संहार करायचा. मग आता मी म्हणालो काय, आपल्यासाठी देव येत नाही, तुम्ही म्हणालो आम्ही काय सप्ताह करू. नीट लक्षात घ्या. परित्राणाय साधूनाम, साधू लोकांचं परित्राण करण्यासाठी, साधूंचं रक्षण करण्यासाठी येतो. आणि विनाशायेच्या दुष्कृताम, दुर्जनांचा संहार करण्यासाठी येतो. भक्ता राखे पायापाशी, दुर्जनांशी संहारी. तुमचा आमचा प्रॉब्लेम काय आहे? आपण साधू आहोत का? सांगा, आपण साधू आहोत का? नाही. तुम्ही म्हणाल मग आपण कोण आहोत? आपण दुष्ट आहोत का? आपण दुर्जन आहोत का? आपण अपेक्षा उमेदवार आहे. आपण साधूही नाही, आपण दुर्जनही नाही. देव येतो दोघांसाठी. एक तर प्रल्हादाचं रक्षण करायला येतो किंवा रावणाचा विनाश करायला. प्रल्हाद साधू आहे, रावण दुर्जन आहे. प्रल्हाद साधू आहे, हिरण्यकश्यप दुर्जन आहे. पांडव साधू आहे, दुर्योधन दुर्जन आहे. लक्षात आलं का? त्यांच्यासाठी देव येतो, त्यांचे घोडे देतो, त्यांचं सगळं काम करतो. आपण तितके पुण्यवान आहेत का? आपण तितके पुण्यवान? आपल्यासाठी देव येऊ शकत? किंवा आपण तितके पापी आहोत का? आपल्याला मारायला देव येत नाही. तुम्ही म्हणजे आता फॉल्टच झाला, बरोबर आहे की नाही? पण ते तर सोल्युशन आपण करते. आपल्याला देव डायरेक्ट येत नाही, बरोबर? जज साहेब डायरेक्ट कोर्टात भेटत वकिलाकडे जायचं. लक्षात, तुमचं आमचं वकील पत्र घेणारे संत आहेत. विठाला भगवंत दोन काम करतो. नालायकांना मारतो, लायकांचा उद्धार करतो, धर्माची स्थापना करतो. संत जड जीव उद्धार करतो. सगळ्यांना माहिती आहे माऊलींनी काय चालवली. सांगा
चालवते. म्हणजे उद्धाराया जड, जडाचा उद्धार झाला, बरोबर. जीवाचा उद्धार, रेड्यामुखी. रेडा कोण आहे? जीव आहे, काही कळत नाही. जिकडून रस्ता बसला तिकडे मी नाही, त्याच्या मुखातनं वेद बोलवला. वेळ कमी म्हणून विस्तार करत नाही. भिंत जड आहे, उद्धार केला. केला की रेडा जीव आहे, उद्धार केला. आणि जनांचा उद्धार. तुम्ही आणि कोण आहे? जन आहे, सामान्य जन, जनता. आजच्या भाषेमध्ये मेरे मेरे देशवासियों, जनता आहे. काय भाई और बहनों सुन रहे, हे जनता आहे. काय जनतेचा उद्धार काय? तर जनतेसाठी ज्ञानेश्वरी. एक तरी ओवी जनतेसाठी काय? हरिपाठ. काय नुसतं तुम्ही हरिमुखे म्हणा, तुमचं पुण्य मोजता आहे का? इतकं पुण्य आहे का मोजणारे मशीन बंद पडतील. अयोध्येचा व्हिडिओ माहिती आहे तुम्ही, नोटा बोलण्याचे मशीन बंद झाले. तर हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. बापाच्या राशी जरी असल्या तरी जळपती घेताना म्हणा घेतल्यानंतर. कोणी नाव घ्यायचंय? सगळ्यांनी घ्यायचं. त्याला लिमिट आहे. राजाने घेतलं तरी चालतं, राणीने घेतलं तरी चालतं, तुम्ही आम्ही घेतलं तरी चालतं, झोपताना घेतलं तरी चालतं, उठताना घेतलं तरी चालतं. आंघोळ करून घ्यावं, सोहळं नेसून घ्यावं, धोतर घालून घ्यावं, पेटा घालून घ्यावं, असं काय आहे का? बरं, माळकऱ्यानेच नाव घ्यावं, बिगर माळकऱ्याने घेऊ नये असं आहे काय का? असंही बंधन नाही. ज्याला कुठल्याही प्रकारचं बंधन नाही, हे लक्षात द्या, ते जनासाठी असतं. जे कुठे हात देऊन थांबते त्याला म्हणतात जनता गाडी. असं लक्षात. नामस्मरण जे आहे ते तुमच्या आमच्या जनासाठी आहे आणि नाम घेतल्याने तुमचा उद्धार होईल. हेच सगळ्या पुराणांनी सांगितलं, हे सगळ्या वेदांनी सांगितलं, हे सगळ्या ऋषींनी सांगितले. हे पहिल्यांदा सांगणारे ज्ञानोबर आहे. आलं लक्षात. जडाचा उद्धार भिंत चालत, जीवाचा उद्धार रेडा बोलवला आणि जनाचा उद्धार ज्ञानेश्वरी दिली, हरिपाठ दिला, अमृत अनुभव दिला, सांगदेव 65 दिली. विठाला विठाला देऊन मागताना नुसतं साधूंचं संरक्षण केलं बस, पुढे काही करायचं नाही का? पापाचा पर्वत जळाला, तोंडा अग्निमेळे समरस झाले, गवत पेटलं, जळून गेलं, बस चालू का? आता समजा फेब्रुवारी चालू आहे, जूनला पाऊस आला, ते जळलेलं गवत परत वाढणार आहे का नाही? म्हणजे कंटिन्युअस सोय करायला पाहिजे का नाही? आलं लक्षात. गवत म्हणजे या अर्थाने वाईट विचार, वाईट आचार, वाईट संगत, वाईट व्यसन. आज सप्ताह झाला, सप्त्यापुरतं गावात बंद, बरोबर की नाही? वेळेस परत झालं, सप्ताह सुरू झाला, गावात संपलं, सप्ताह बंद झाला, आता झाला सप्ताह संपतो, बरोबर की नाही? असं इथं साधारण नाही तसं बाहेर. ह्याला कंटिन्युएशन द्यायचं असेल तर समाजामध्ये तो भाव टिकून राहिला पाहिजे. समाजामध्ये तो भाव टिकून राहिला पाहिजे. समाजामध्ये ती भक्ती
टिकली पाहिजे आणि समाजामध्ये धर्म वाढीस लागला पाहिजे हे अभंगाच्या तिसऱ्या चरणाला सांगतात. भक्ती भाव धर्म वाढावया सुख भाव धर्म वाढावया सुख भक्ती भाव धर्म वाढावया सुख भक्ती भाव धर्म एखाद्याला तुम्ही जगवलं, परित्राणाय साधूला, साधू जगवला, त्याला सुखच नसेल तर, साधूला सुख नसेल तर चालेल का? अभंग नीट लक्षात घ्या. अभंग सगळ्यांच्या परिचयाचा आहे, पण बऱ्याच वेळा खूप अतिपरिचयात आवडत नाही होता. नीट लक्षात येत नाही. वाढावया तुमच्या आमच्या सगळ्यांच्या परिचयाची एक गोष्ट आहे. ज्याच्याकडे काही नव्हतं त्याला जरा बरे दिवस येतात. गरिबीतून मोठा झाला, ज्यांच्या सोबतीने मोठा झाला त्यांना माणूस दिसतो. ज्या भगवंताच्या कृपेमुळे मिळालं त्याला माणूस दिसतो. म्हणजे सुख आलं, भक्ती कमी, विठ्ठल सुख वाढत तर भक्ती कमी होते. आलं लक्षात? आणि ज्याचे अंतःकरणात खूप भक्ती आहे दरिद्री असते. हा या समाजाला मिळालेला शाप आहे. जोपर्यंत साधनं नसतात, पायात चप्पल नसती तरी तो ठेचकाळत रोज दिवा लावायला येत होता. आता दारात 4-4 फोर व्हीलर आहेत, कधी देवाचं तोंड पाहत. सुख वाढलं, भक्ती कमी झाली. दॅट इज रियालिटी. आणि संतांची ड्युटी हीच आहे, सुख वाढवायचं आहे, पण भक्ती मायनस नाही झाली पाहिजे, भक्ती कमी नाही झाली पाहिजे. हे संतांचं काम. वाढावया सुख. आता सुखाची तुमची आमची कल्पना वेगळी असते. त्याला खूप भूक लागली, प्रचंड भूक लागली, त्याच्यासाठी सुख काय? अर्धी भाकर जरी मिळाली तर आनंद, बरोबर? एखाद्याला 1 लाख रुपये मिळाले, किती मिळाले? पण त्याच्या शेजारच्याला 2 लाख मिळाले, किती मिळाले? ते 1 लाख आम्हाला सुखी होते का दुःखी होते? त्यात दुःख व्हायचं कारण आहे का? 1 लाख मिळाले तर ना, पण 1 लाख मला मिळाले पण त्याला 2 नव्हते मिळायला पाहिजे. त्याला आमच्याकडे आमच्या नगरी भाषेमध्ये याला सुख दुःख न म्हणतात. आपण जर म्हटलं ना त्याच्या घरी एवढं चांगलं आहे, बरं मुलं आहे बा, तरी तो असा का करतो? लोक म्हणतात त्याचं सुख दुःख आहे. विचार सुख झालं पण ते
कंपॅरिझन करता. काय करता? मुलं मुली एकमेकांच्या प्रेमात पडतात. ते काल होतं ना काहीतरी, काय होतं, व्हॅलेंटाईन डे. जुन्या लोकांना नसत माहित, म्हणजे ते म्हणजे इतका बेकार कार्यक्रम आहे. व्हॅलेंटाईन डेच्या आधी आठवडाभर वेगवेगळे डे असते. रोज डे, रोज म्हणजे गुलाब, गुलाब धरण दिला दे, त्याला माझं रोज डे. मग दुसऱ्या दिवशी चॉकलेट दे, तो असं चॉकलेट डे. मग आता गुलाब दिलं, चॉकलेट दिलं, मग तिसऱ्या दिवशी माझ्याशी लगीन करशील का, प्रपोज डे. प्रपोज डे म्हणजे थोडक्यात मागणी घालाय आपल्या भाषेत. आणि मग प्रपोज यस जर म्हणली, मग ते किस डे. आणि मग पुढं वाटलं विठाला लव्ह मॅरेज करतात. अमेरिकेची आकडेवारी वर्षाला 80 लाख लग्न होतात. किती लग्न होतात? आणि आपल्यासारखं नसतं तिकडे मागणं, साखरपुडा, तिळा, सुपारी, मामा, मामी, चार पाहुणे, बसता असला कार्यक्रम आहे. विवाहाचे 8 प्रकार शास्त्राने सांगितले. त्या 8ही सांगत नाही मी, कारण वेळ कमी. त्यातला एक प्रकार आहे गांधर्व विवाह. कोणता विवाह? मियां बीबी राजी तो क्या करे. बाप काम नाही, आई बाबाचं काम नाही, चुलता चुलती गेले, मामा मामी मोरू द्या, दोघं एकमेकांना पसंत आहे ना, चलो. अमेरिकेमध्ये सगळी लग्न अशीच होतात. वर्षाला 80 लाख होतात. किती होतात? 80 लाख. त्याच वर्षामध्ये त्या 80 लाखातले 20 लाख घटस्फोट होतात. गुगल करून बघा. ही जी मी आकडेवारी सांगते तरी मागच्या वर्षीची आहे, या वर्षी अजून त्यात वाढ झाली. लक्षात आलं का? एखाद्याचं एखाद्यावर प्रेम होणं सुख आहे का दुःख आहे? सुख आहे ना. कोणीतरी आपल्यावर प्रेम करणारा मिळतं, असं तो रस्त्याने चला त्याला कुत्र भुकत नाही, त्याला कोणीतरी प्रपोज करतोय. सुख व्हायला पाहिजे नाही, ते टिकतं का? वर्षाच्या 20 लाख घटस्फोट. म्हणजे जर 4 लग्न केलं असं लव्ह मॅरेज, तर ते एका वर्षात 1 आउट, पुढच्या 1.5 वर्षात 2 आउट, 2 वर्षात 3 आउट, 3 वर्षात ऑल आउट. विचार अशी कंडिशन आपल्या देशात आहे का? अजून तरी नाही. ही कोणाचे पुण्य आहे? संतांचे. सुख वाढणे याला म्हणतात. सुख मिळतं आणि ते मायनस होत जातं. संत जीवनात आलं तर सुख मिळालेलं वाढत जातं, मायनस होत. हा संतांच्या विचारांचा परिणाम. आणि दुसरी गोष्ट, सुख वाढल्यानंतर तुमच्या अंतःकरणातली भक्ती तशीच राहिली पाहिजे. हा संतांचा रोग आहे. बंगले आले, गाडी आले, बायका झाले, पोरं झाले, पोरांचे लग्न झाले, पोरं नोकरी लागले, घरामध्ये बंडल यायला लागले आणि देव विसरत असेल, त्याला जनावर माहिती ना. जनावराला पेंडी द्या का तुम्ही गवताची, पोट भरले त्याच्यातच बसतंय, त्याच्यातच उद्योग करतंय. बरोबर. सुख देवाने तुला तुझ्या सुविधेसाठी दिलंय, पण सुख मिळाल्यानंतर तू भक्ती विसरत असतील तर तू जनावर आहे. आणि माणसाचा जनावर होऊ नये म्हणून संतांचं काम आहे. वाढावया सुख, वाढावया भक्ती. पण भक्ती कशी? भाव. भावेवी ना भक्ती. म्हणजे सुख वाढलं पाहिजे, भक्ती वाढली पाहिजे, आणि ती नुसती दिसायला भक्ती नकोय. बरेच जण देखाव्यापुरती भक्ती करतात. आपण घरी गेलो, घरात मोठा मोठा देवारा, मोठे मोठे फोटो, तर त्याचा देवाचा दाखवण्याशिवाय दुसरा काही संबंध नाही. जिथे भावाचा अभाव आहे, आणि जिथे भावाचा अभाव आहे त्याची भक्ती बेभाव आहे.
भक्ती वाढली पाहिजे, पण ती नुसती कोरडी भक्ती वाढायला नकोय, तिच्यामध्ये भाव असला पाहिजे. हे संतांचं काम. देवा कारण भावत स्मत भाव नसेल तर तुम्ही काही करा. तीर्थवेतन भावेविन सिद्धी. फिनिश. भावाविन देव न कळे, भावाविन भक्ती, भक्तीविन खूप सगळे प्रमाणात येते. भाव वाढताय. बऱ्याच लोकांना सुख मिळालं तर भक्ती दाखवतात, मोठा बंगला बांधतात, घरात मोठं देवघर असतं, पण जन्मात कधी त्या देवाकडे जात. ते देवघर फक्त पाहुण्याला दाखवायला असतं. हे बघा आमच्या घरात इथं देव होईल, त्याचा देवाची कधी गाठ पडत. म्हणून भाव असला पाहिजे. आणि जेव्हा तुम्ही सुखात असाल, सुखात असून भक्ती करा, भक्ती भावाने करा, तेव्हा तुमचा धर्म हा वाढीला लागत असतो. विठाला आणि तुमचा धर्म तुम्ही पाळत असाल तर तुम्ही तुमचे कुळाचार पाळत असता. हे टाका, वाढावया सुख, वाढावया भक्ती, वाढावया भाव आणि वाढावया कुळाचार. बऱ्याच जणांना आपण कोणाच्या कुळातले आहोत हेच माहित नाही. आपली लाईट नेमकी कुठून आलेली आहे, आपला सगळ्याचा बाप कोण आहे. भगवद्गीतेमध्ये भगवान म्हणतात ममे वंशो जीव लोके जीव बोध सनातन. प्रत्येक जीव कोणाचा अंश आहे? भगवंताचा अंश. मग तो ब्राह्मण असेल, तो क्षत्रिय असेल, स्त्री असेल, वैश्य असेल, स्त्री वैश्य सता शूद्र देवी यांती परांत. सर्वस्व चहा हृदयसाठी प्रत्येकाच्या हृदयात आहे. म्हणजे आपलं कुळ हे भगवंताचं कुळ आहे. आणि कुळ एकदा कळलं की मग त्या कुळाचा आचार कळत असतो. कुळाचा आचार म्हणजे बाहेरचा आचार का? आपल्याकडे खूप सुंदर आपल्या संस्कृतीमध्ये सत्यम वद, धर्मम चरण, मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव, अतिथी देवो भव, श्रद्धया देयम, स्वाध्यायात्मा प्रमदाः. हे आपल्या कुळाचाराची खूण आहे. कुळ म्हणजे फक्त आडनाव नाही. आडनावाला लोक कुळ म्हणतात, त्याला कुळ नाही. कुळ म्हणजे जिथून तो झरा उंच व्हायला लागला. आणि आपल्या सगळ्यांच्या जीवनाची सुरुवात भगवंतापासून आहे. सृष्टी रचनेचा जर तुम्ही पूर्ण सिद्धांत पाहाल, भगवंत सगळ्यांचं मूळ आहे. आणि त्या मुळाचा, त्या कुळाचा आचार कोणता आहे? सत्यमोद, धर्मचर, मातृदेव हो, पितृदेव हो, ह्या सगळ्या गोष्टी. आईला देवमान, वडिलांना देवमान, अतिथीला देवमान, खरं बोल, स्वाध्याय कर आणि श्रद्धायुक्त अंतःकरणाने दान कर. हा कुळाचार. आणि तुमचं सुख वाढेल, तुमची भक्ती वाढेल, तुमचा भाव वाढेल, तुमचा कुळाचार वाढेल. कधी वाढेल? तुमच्या घरामध्ये विठोबाचं नाम असेल. कुळाचार, नाम, विठोबाचे. आणि हे सगळं करून देणारे कोण आहे? कोण आहे? तुम्ही. तुम्ही कोण? संत. तुम्ही म्हणजे ते प्रत्यक्ष आमने सामने. तुम्ही संत. तुम्ही आमचा सुख वाढवता, आमची भक्ती वाढवता, आमचा भाव वाढवता, आमचा धर्म वाढवता, आमचा कुळाचार आम्हाला शिकवता आणि विठोबाचा
नाव तुम्ही वाढवतात, खरं तर तुमच्यामध्ये इतके गुण आहेत की चंदनाप्रमाणे. शेवटचं चरण. तू का म्हणे तुका म्हणे गुण चंदनाचे तुका म्हणे गुण चंदनाचे चंदनामध्ये गुण आहेत तसे दोष पण आहेत बरं का. तुम्हाला चंदनासारखे दोष संतात आहेत का, शंका येते की नाही. तर इथे दोषाचा उल्लेख नाही, फक्त गुण घ्यायचे पिठाला. चंदनाच्या मुळाशी, त्या झाडाच्या मुळाला कोण राहतो, सर्प राहतो. बरोबर. गुण आहे का दोष आहे, दोष आहे. चंदनाच्या संपर्कात आलेल्या कडुनिंबाच्या झाडाला सुद्धा सुगंध येतो, हा चंदनाचा गुण आहे. पण चंदनाच्या बाजूला जर बांबूचं झाड असेल त्याला सुगंध येतो का, हा गुण आहे का दोष आहे, दोष. दोष नाही घ्यायचे, चंदनाचे गुण घ्यायचे. चंदनाचे गुण कोणते, चंदन शेवटपर्यंत उगळा, सुगंध सोडत नाही. साधूला किती त्रास द्या, त्याची परोपकाराची वृत्ती सोडत नाही. तुकोबारायांना उसाने मारलं पंबाजी भटाने, उसाने मारलं.
ज्या मंबाजी भटाने ओसाने मारलं, तो मंबाजी भट संध्याकाळी कीर्तनात दिसला नाही महाराजांना. चौकशी केली तेव्हा असं कळलं की त्या मंबाजी भटाने एवढं दात खाऊ खाऊ मारलं, ते दमला, त्याचं अंग दुखायला लागलं म्हणून घरी बसलो. कीर्तन संपल्यानंतर तुकोबाराय त्याचे हातपाय चेपायचे. विठाला विठाला कितीही घासा सुगंध सोडत नाही. संतांना कितीही त्रास द्या, प्रेम करणं सोडत नाही. तुकोबारायांना मारणारा मंबाजी भट, तुकोबारायांना त्रास देणारा रामेश्वर, तुकोबारायांना त्रास देणारे गावातली मंडळी सालो बालो असतील, अजून कोणी असतील, कधीही कोणाविषयी वाईट शब्द म्हणत. माऊलींना त्रास देणारे किती होते, कधी कोणाविषयी वाईट म्हणत नाही. तुकोबारायांना त्रास देणारे किती होते. संत चंदनाप्रमाणे असतात, कितीही घासा संपतील पण सुगंध संपत नाही. महाराष्ट्रातल्या 10 संतांच्या चरित्रावर एक छोटस पुस्तक मी लिहिलेलं आहे, महाराष्ट्राचं विचारदुर्ग म्हणून. जर कोणाला लागलं तर भुसारे सरांना सांगा, मी पाठवून देईन. आपले महिपती बुवांनी जवळपास 550 संतांची चरित्र लिहिली. भक्ती लीलामृत आणि संत लीलामृत 2 ग्रंथामध्ये. त्यातले निवडक 10 चरित्र घेऊन त्यांच्यावर तो ग्रंथ केला आहे. कारण आम्हाला, आमच्या पोरांना सिनेमातल्या नाट्या माहित असतात, पण आमचे संत माहित नसतात. मागे तो एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, तुम्ही बघितला असेल. शिवाजी महाराजांच्या याच्याविषयी होता. ती शिक्षिका त्या मुलांना विचारते, कोणी कोणाच्या हातावर तुरी दिली, बघितलंय का? सगळे ही परिस्थिती आहे आपली आणि ती तशी होऊ नये म्हणून किमान ज्ञानदेवे रचिला माया तुका झाला सगळा, एवढी तरी संत मंडळी आमच्या तरुण पोरांना, आमच्या लहान मुलांना, आमच्या घरामध्ये प्रत्येकाला माहित असावी. म्हणून ते पुस्तक मागे लॉकडाऊनच्या काळामध्ये मी लिहिलं. पहिली आवृत्ती त्याची जवळपास संपलेली आहे. ज्यांना कोणाला असं वाटतं की माझ्या मुलांना माहित असलं पाहिजे संत कोण आहेत, किंवा माझ्या घरात माहित असतं, अशा लोकांनी, ज्यांना भक्ती लीलामृत, संत लीलामृत मोठे ग्रंथ वाचणं शक्य नाही, त्यांनी असे छोटे पुस्तक वाचले पाहिजे, ज्यातून संतांचे गुण कळतात. आणि ते गुणांच्या वाचनाने ते गुण आपल्या चरित्रामध्ये येत असतात. विकत आणता येत नाही, बाजारात मिळत नाही. ते चिंतनाने मिळवावे लागतात, ते संगतीने मिळवावे लागतात. चंदनाचे गुण चंदनाच्या संगतीने मिळतील. सुगंध कशी कधी मिळेल? चंदनाजवळ जावं लागेल, बरोबर की? संतांचा प्रॉब्लेम असा आहे, चंदनाजवळ आपल्याला जावं लागतं. संत स्वतःहून तुमच्या जवळ येतात. चला कल्पतरूचे आरंभ, माऊलीने खूप सुंदर म्हणतो. चला, चला म्हणजे चला असं तर चला नाही, चला म्हणजे जे चालू शकतात आणि चालत तुमच्या जवळ येतात. संत चंदनासारखे आहेत, पण चंदनासारखे एका जागावर उभे राहत नाहीत. ते सुगंध घेऊन समाजापर्यंत जातात. यारे यारे सानधोर सगळ्यांना एकत्र करतात. दुसरी गोष्ट, चंदनाच्या पायाशी, चंदनाच्या बुडाशी जसा सर्प असतो, संताकडे कुठल्याही प्रकारचं कुंपण नाही. तुम्हाला कोणी या जातीवरती नारीनर बंधन नाही, रिस्ट्रिक्शन नाही. हे संतांचं वैशिष्ट्य आहे. आणि चंदन जसा बांबू सारख्या झाडांना वगळतो, तसं संत कोणाला वगळते, कुठल्याही जातीचा असो, कुठल्याही धर्माचा असो, कुठल्याही देशातला असो, त्याला नाही म्हणत नाही. कारण त्याचं दुकान काय खोललेलंच असतं, खोडीले भांडार धड्याचा नामा, तो भार ते वाटत असतात. कारण त्याच्या औदार्याला सीमा नसते. म्हणून चंदनाचे फक्त गुण संतांच्या ठिकाणी पाहिजे. चंदनाचे हात पाये ही चंदन, किंवा सर्वांगी साखर अवघी गोड. साखर कोणत्याही बाजूने का गोडच लागणार. चंदनाचे हात तोडा, पाय तोडा, सुगंधच येणार. तसं संतांचा कुठलाही भाग, संतांचं वचन घ्या, ज्ञानेश्वरी घ्या, हरिपाठ घ्या, अमृतानुभव घ्या, चांगदेव 65 घ्या, भगवद्गीता घ्या, गाथा घ्या, दासबोध घ्या, रसच देणार. पण ते रस
खाण्याची अक्कल आपल्याला पाहिजे, बरोबर? आणि ती खाण्याची अक्कल आपल्याला यावी म्हणून नामसप्ताह. लक्षात आलं? चंदनाप्रमाणे संत आहेत, पण ते संत कशामध्ये आहेत? त्यांच्या विचारामध्ये, त्यांच्या ग्रंथामध्ये. वाचावी लक्षात. गाथा आहे, गीता आहे, दासबोध आहे, रामायण आहे, महाभारत आहे. या ग्रंथांचा संग घडला तर त्या संतरूपी चंदनाचा सुगंध आमच्या शरीराला लागेल, तर आमचं जीवन सुगंधित होईल. अदरवाईज नदीतल्या गोट्यासारखे आम्ही असेच राहणार. विठाला विठाला तैसे तुम्ही जगी कैसे चंदनाच्या गुणासाठी. तुम्ही काय करतात? जळाला जीवाला उद्धार करतात आणि आमचं सुख कधीच कमी होऊ नये याची चिंता करतात. आमची भक्ती कमी होऊ नये याची चिंता करतात. आमचा भाव कमी होऊ नये याची चिंता करतात. आम्हाला कुळाचार शिकवतात आणि पांडुरंगाचं नाव, विठ्ठलाचं नाव कायम जागत राहावं, नामस्मरण कायम जागत राहावं याची तुम्ही कायम चिंता करतात. आणि म्हणून तुमच्या सगळ्या या गुणांचं वर्णन करणं, तुमच्या कृपेचं वर्णन करणं माझ्याच्याने शक्य नाही असं तुकोबरा या अभंगामध्ये म्हणतात. जसा जमला तसा अभंगाचा भावार्थ तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. विठोबा अवतार दुमाधराय गाराणोदराय जन जडशैव वाढावया सुख भक्तिभाव धर्म कुळाचार नाम विठोबाचे. अवतार तुमाधराया कारण उद्धाराय जन जडशैव. तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी तैसे तुम्ही जगी संत जन. अवतार तुमाधराया कारण उद्धाराय जन जडशैव. मिळालेल्या वेळेमध्ये आपल्याला 15 मिनिटं उशीर झाला होता, बरोबर ना? नियमाप्रमाणे 15 मिनिटं अजून चालून गेलं पाहिजे होतं, पण बरीचशी मंडळी 11 वाजले का आ करतात आणि मग ते आ केल्यानंतर पालत्या गड्यावर किती होता वाया जाणार. त्याच्यामुळे त्यांनी आ करायच्या आत मीच आपलं आवर्त घेतो. 4 चरणाचा अभंग जसे करू जाणं त्याची. जसं भगवंताने बुद्धी दिली, जरी ससंतांनी बुद्धी दिली, तशा पद्धतीने त्याचा भावार्थ तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. हा अभंग असाच सोडवला पाहिजे, असा त्याचा भावार्थ आहे, असा दावा नाही. एक अभंग 1000 प्रकारे सोडवता येतो. संतांची वाणी जी आहे ती सूत्ररूप आहे. संतांची वाणी कशी आहे? सूत्ररूप आहे. सूत्र म्हणजे काय? दोरा. त्या दोऱ्यामध्ये तुम्ही कितीही प्रकारच्या माळा गुंफू. संतांचे शब्द सूत्र आहेत, त्या सूत्रांचा विस्तार तुम्ही कितीही प्रकारे करू शकता. जसा या ठिकाणी माऊलींनी माझ्याकडे करून घेतला तशा प्रकारचा विस्तार, तशा प्रकारचा अर्थ तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला आहे. याच्यात जे काही वावगं चुकीचं बोललं गेलं असेल ते माझ्या पदरात घाला. जे काही गोड असेल तो माऊलींचा प्रसाद आहे, तो घरी घेऊन जा. आणि या ठिकाणी आता 12
मागाशी मला म्हणाले की आम्ही दरवर्षी नवीन बाबा ठेवतो त्याच्यामुळे आपल्याला पुढच्या वर्षी काही चान्स नाही. विचार आहे तुम्हा सगळ्या सज्जनांच्या दर्शनाचा योग या ठिकाणी आला. खरं तर मी माझं भाग्य समजतो. 61 वर्ष हा ज्ञानयज्ञ आपण सगळी मंडळी करता आहात आणि 61 वर्षांपासून या यज्ञामध्ये तुमच्या भावाच्या भक्तीच्या समेधा तुम्ही वाहत आहात. हा असाच यज्ञ त्याचा पुढचा तुम्ही मागे त्याचा सुवर्ण महोत्सव केला, पुढचा शतक महोत्सव तुमच्या हातून व्हावो आणि जशा प्रकारचा कुळाचार जशा प्रकारचा धर्म संतांनी वाढवला तशा प्रकारचं संतांचं अपेक्षित कार्य या सादराळी ग्रामस्थांच्या कडून या सगळ्या गुणीजन मंडळाच्या कडून घडो एवढीच माऊलींच्या चरणी विनंती करतो आणि सेवेला पूर्ण विनंती. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. विठ्ठल जय जय विठ्ठल.